आजची रेसिपी बघूनच तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी येईल अशी रेसिपी आज बनवली आहे, ती म्हणजे पिझ्झा रेसिपी। तर हॅलो, वेलकम टू रोशनीज किचन। तर काहीही वेळ न घालवता आपण घरच्या घरी विथ रेडीमेड पिझ्झा बेस आणून पिझ्झा कसा बनवायचा हे आपण बघूया। तर इथे मी एक छोट्या साईजचा कांदा घेतला आहे, तो मी व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायचा आहे। त्याचे असे जास्तही छोटे स्लाइस आपल्याला बारीक करायचा नाही आहे तो कांदा, फक्त त्याचे 2 ते 3 कट्स करून मधून एक कट करून अशा शेपमध्ये तो कांदा आपल्याला कट करायचा आहे। तर हा तो पिझ्झा तुम्ही नक्की घरी बनवून बघा। याच्यात 2 पिझ्झा बेस आहे, तर मी तुम्हाला 2 वेगवेगळ्या प्रकारचे पिझ्झे बनवून दाखवणार आहेत। तर इथे मी 2 पिझ्झा बेस मिळून एक कांदा लागणार आहे मला। तर मी आता इथे हाफच कांदा कट करून घेतला आहे। अशा शेपचे आपल्याला कांदा कट करायचा आहे। व्हिडिओत दाखवल्या तसे आपल्याला त्याचा कांदा कट करून त्याचे वेगवेगळे छोटे छोटे जे पार्ट्स आहेत ते आपल्याला सेपरेट करायचे आहे। इथे माझा कांदा कट करून झाला आहे। हाफ कांदा जो उरला होता तो मी बाजूला ठेवला आहे। त्यानंतर इथे मी एक शिमला मिर्च घेते। शिमला मिर्च पण आपल्याला आपण जसा कांदा कट केला आहे तसंच शिमला मिर्च पण कट करून घ्यायची आहे। आणि इथे शिमला मिर्च पण मी हाफच यूज करणार आहे। शिमला मिरची पण आपण अशी कट्स करून मधून एक एक कट करून अशी एवढी आपल्याला साईज ठेवायची आहे। एकदमच सोपा आणि इन्स्टंट रेडी होणारा हा पिझ्झा आहे। जसा आपण बाहेरचा पिझ्झा खातो तसंच या पिझ्झाची पण टेस्ट तशीच असते। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। इथे एक हाफ कांदा, हाफ शिमला मिरची आणि हाफ टोमॅटो, आपल्याला टोमॅटो पण सेम तसंच कट करून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे। सगळ्यांनी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टमाट्यातला जो मधला गर असतो तो पण असं काढून बाजूला ठेवून देऊ शकता। तर तुम्हाला म्हणजे तुमची चॉईस आहे, कारण तो जो मधला गर आहे ना त्याला पाणी पण जास्त असतं ना, त्यामुळे मी तुम्हाला फक्त व्हिडिओत दाखवण्यासाठी मी तो बाजूला काढला। तर इथे आपले 3 व्हेजीस कट करून रेडी आहे। त्यानंतर इथे तवा मी गॅसवर ठेवला आहे आणि गॅस पूर्णपणे माझा लो आहे। आपल्याला हा मीडियमसुद्धा ठेवायचा नाही, इथून पुढे जी पण प्रोसेस आहे ती पूर्ण लो गॅसवरच आहे। तर तुम्ही बघू शकता इथे मी रेडीमेड पिझ्झा बेस वापरला। हा 35 रुपीजला 2 पिझ्झा बेस येतात। इथे मी कुठल्याही प्रोडक्टची ॲड करत नाही आहे, जस्ट ते व्हिडिओमध्ये तुम्ही विचारतात का कुठला बेस यूज केला त्यामुळे। ते पिझ्झा बेसच्या 2 साईड असतात, दोन्ही साईडला होल असतं, पण एक साईड जी आहे ना तर ती पूर्ण अशी फ्लॅट असते, चपटी असते। तर इथे तव्याला मी बटर टाकलं होतं, तो बटर मी आता स्प्रेड करून घेणार आहे ब्रशच्या मदतीने। तर स्प्रेड झाल्यानंतर लगेच त्याच्यावर मी पिझ्झा बेस ठेवणार आहे। तर ही लक्षात राहू द्या, पिझ्झा बेस जो आहे तो लगेच फ्राय होतो, त्यामुळे आपल्याला हे पूर्ण लो मीडियमवरच गॅस ठेवायचा आहे, पूर्ण प्रोसेस पूर्ण पिझ्झा बनवतो। तर इथं मी पिझ्झा पास्ता मसाला यूज करते। तर मग हा लगेच बेसवर टाकून स्पूनच्या मदतीने स्प्रेड करून घेणार आहेत। काही जण तव्यावर एक स्टँड ठेवता, स्टँडवर प्लेट ठेवून मग हा पिझ्झा बेस ठेवता, तुम्ही तसंही बनवू शकता। पण मग मी असं डायरेक्ट तव्यावर ठेवून प्रेफर करते, कारण त्याने काय होतं की पिझ्झा बेस जो आहे तो खालून पण छान भाजला जातो आणि खाताना त्याची टेस्ट क्रिस्पी लागते। त्यामुळे तुम्ही पण असं ट्राय करून बघा, खालून बटर लावून मग त्यावर बेस ठेवून बघा पिझ्झा बेस, खरंच टेस्ट छान लागते। तर इथे माझा पिझ्झा सॉस जो आहे तो स्प्रेड करून झाला आहे। त्याच्यानंतर मी इथं थोडंसं 1 स्पून टोमॅटो केचप टाकून ते पण मस्त स्प्रेड करून घेणार आहे। तर ह्या व्हिडिओनंतर उद्याची जी व्हिडिओ आहे त्यामध्ये पण मी एक दुसरा पिझ्झा बनवून दाखवला आहे। मीन्स थोडीशी जी ती बनवायची पद्धत आहे ती वेगळी आहे, तर तुम्ही ती पण व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका। तर इथे मी एक चीज क्यूब घेतला आहे आणि ते इथे मी चीज किसून घेते आहे। इथे मी अर्धच चीज किसलं आहे, पूर्ण चीज एकदमच इथे आपल्याला किसून घ्यायचं नाही आहे। तर इथे आपण ज्या व्हेजीस कट केल्या आहे त्या मी आता एक एक अशा पद्धतीने या पिझ्झावर ठेवणार आहे। व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही कशा ठेवायच्या आहे, पूर्ण सगळीकडे या स्प्रेड करायच्या। हा आपला पिझ्झा दिसायला पण एकदम कलरफुल टेम्पटिंग आहे आणि खायला तर इतका डिलिशियस झाला होता, तुम्हाला काय सांगू, नक्की ट्राय करून बघा। पण व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा।
तर सगळ्या वेजेस ठेवल्यानंतर परत जेवढं आपलं चीज उरलं होतं तेवढं पूर्ण मी इथं किसून घेणार आहे. म्हणजे एक पिझ्झा बेससाठी मी एक जे छोटं क्यूब भेटतं चीज क्यूब, तो इथे मी पूर्ण यूज करते. चीजनं तर इतकी छान टेस्ट येते पिझ्झाला, त्यामुळे इथे चीज तुम्ही भरपूर प्रमाणात टाका. आणि काही नाही, अगदी 5 मिनिटात रेडी होणारा हा पिझ्झा आहे. फक्त इथे लक्षात राहू द्या की पिझ्झा बेस जो आहे तो खूप लवकर फ्राय होतो, लगेच जळतो, त्यामुळे गॅस लो राहू द्या. तर इथे मी चिली फ्लेक्स ॲड केले आहेत. सगळीकडे हे चिली फ्लेक्स मी वरतून टाकले, म्हणजे ते सगळीकडे स्प्रेड होतील. आणि इथे ओरेगॅनो चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो तर हे तर मेन इन्ग्रेडियंट्स आहे जे पिझ्झाला टेस्ट आणतात, त्याच्यामुळे हे नक्की तुम्ही टाका. आणि इथून वरून मी लगेच 1 मिनटासाठी वरतून झाकण ठेवलं आहे. हे जास्त वेळ नाही ठेवायचं, फक्त 1 मिनटं ठेवायचं. त्याने काय होतं की जो आपलं चीज आहे ते व्यवस्थित लगेच मेल्ट होतं. त्यामुळे बघू शकता आपला पिझ्झा रेडी आहे. आणि तुम्ही लगेच एका प्लेटमध्ये काढला आणि इथे मी लगेच तो सर्व करणार आहे. तर इथं तुमच्याकडे जर पिझ्झा कटर असेल कट करण्यासाठी तर वेल अँड गुड, बट नसलं तरीही नाईफने आपलं काम होतंच आहे. नाईफने अशा पद्धतीने कट करून घ्यायचे. इथे मी 4 कट्स केले आहे. तुम्हाला जेवढे कट्स करायचे तुम्ही करू शकता. आणि बघा लगेच रेडी टू ईट. कसा झाला होता पिझ्झा मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. शेअर करायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग.